राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज फार महत्त्वाचा आणि खास विषय घेऊन आलो, कारण संपूर्ण राज्यामध्ये ज्या बॅनरची चर्चा आहे तो बॅनर म्हणजे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा चौकातील, म्हणजेच हा पुणे नाशिक आणि नगर कल्याण या दोनही हायवेंना जोडणारा हा जो चौक आहे, या चौकामध्ये लावण्यात आलेला आत्ताच माझ्या पाठीमागे जो बॅनर आहे आपण पाहू शकतात की विधानसभा प्रमुख जुन्नर विधानसभाचे श्री आनंद भाऊ रासकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विधानसभा प्रमुख आहेत आणि त्यांनी लावलेला हा बॅनर आणि या बॅनरची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा चालू आहे. त्याच्याच बाजूला आता या ठिकाणी एक बॅनर लागलाय, पालघर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाला, त्याच्याच शेजारी लागलेला हा जो बॅनर आहे, फोडाफोडीचं राजकारण. फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या भावनांशी खेळण्यापेक्षा निवडणूक घेण्याऐवजी IPL सारखी बोली लावून विकल्या जाणाऱ्यांना विकत घ्या. म्हणजे प्रशासन, निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर मीडिया असेल, यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही अशा विषयाचा या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे. आणि आनंद भाऊ रासकर यांनी या ठिकाणी सध्या राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे याबद्दल त्यांनी हे विधान केलेलं आहे. तर आपण थेट आनंद भाऊ रासकर यांच्याकडे जाऊयात आणि त्यांनाच विचारूयात नेमकी या बॅनर मागे त्यांची काय संकल्पना आहे आणि त्यांनी ही जी भावना व्यक्त केलेली आहे. आता सध्या आपण पाहतोय या फोडाफोडीच्या राजकारणामुळं सामान्य जनतेच्या मनामध्ये एक रोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण थेट आनंद भाऊ रासकर यांच्याशी जाऊन थेट चर्चा करूयात. आता सध्या भाऊ, आपण जो बॅनर लावलाय आळेफाटा चौकात, त्या बॅनरची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे. तर तो बॅनर लावण्याचं नेमकं तुम्हाला सुचलं कसं आणि तो बॅनर तुम्ही तिथं का लावला? सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात ज्या घडामोडी चालल्यात, अतिशय भयानक स्थिती. शेतकरी अडचणीत आहे, शेताला हमीभाव नाही, शेतकऱ्याकडं पर्जन्यमानाचा दुष्काळ तो आहेच. म्हणजे शासनाच्या ज्या भूमिका आहेत त्या शेतकऱ्याविषयी, ह्या जो जगाचा पोशिंदा आहे यांच्याविषयी नीट नाही. अनेक पेपर फुटतायत, अनेक विद्यार्थी असेच भटकतायत, नोकऱ्या नाही, हमीभाव नाही, काही नाही. आणि या सगळ्यात यांना फोडाफोडीत इंटरेस्ट आहे. त्या फोडाफोडीला जे 100, 200, 500 कोटी भाव लागलेत, तेवढ्यात गोरगरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाल्या असत्या. तर यांना फोडाफोडी करायची गरज पडली नसती, जनतेनेच यांना निवडून दिला असतं. मग या सगळ्या असं ज्यावेळेस आम्ही मित्रमंडळी बसतो, फक्त पक्षाचे पदाधिकारी म्हणून न पाहता जनतेची भावना येईल. ज्यावेळेस आम्ही सगळे बरेच ज्येष्ठ मंडळी होते, युवक होते, आणि आमच्यात ती चर्चा झाली की बाबा हे जे चाललंय हे सगळं वाईट आहे. आणि हे फक्त आम्ही म्हणतोय असं नाही, ही जनसामान्यांची भावना आहे. तर सहज माझ्या लक्षात आलं की आपण अशा पद्धतीची आपली भावना एक सार्वजनिक ठिकाणी लावून टाकावी. ना त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाचा उल्लेख आहे ना काय आहे, पण लागणाऱ्यांना जिव्हाळी लागले. प्रतिक्रिया आल्या, चांगल्या आल्या, वाईट आल्या, कोणी फोन करून अभिनंदन केलं, कोणी म्हटलं नव्हतं लावायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं, ही लोकशाही आहे आणि लोकशाही, मी तुम्ही नीट पाहिलं का त्याच्यावर मी फक्त शिवाजी महाराजांचा आणि ज्यांनी राज्यघटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो एक साईड आहे. आणि मी ज्या पक्षाच्या विचारधारेचा आहे, मी मातोश्रीचा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचं नेतृत्व मानतो, बाळासाहेबांच्या विचारधारेत घडलोय. आणि आता युवा पिढीचे नेते आदित्य साहेब यांचा फोटो एक साईड आहे. माझ्याकडे पक्षाचं पद आहे, पक्षाने विश्वास टाकलाय, जबाबदारी टाकली, आणि फक्त विरोधासाठी विरोध म्हणून काम नाही ते. तर ही जनसामान्यांची नवे तर जे राज्य करते त्यांच्याही पक्षातल्या लोकांना ते मान्य आहे. एवढी भयानक वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेस मी बोर्ड लावलं त्यावेळेस मला वाटलं नाही एवढी दखल घेतली जाईल. तो बोर्ड लावून झालाय 8-9 दिवस, आणि काल अचानक मला कळालं का सगळ्या न्यूजवाल्यांनी दखल घेतली. मला मित्रमंडळींकडून नोटिफिकेशन आलं. काही जण म्हटले आनंद भाऊ आप तो छा गए वगैरे, पण ते प्रसिद्धीसाठी असतं तर मग मी माझा फोटो वगैरे त्याच्यावर टाकला असता. वस्तुस्थिती अशी आहे का फोटो वगैरे टाकून प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्याचा पोटी केलं असतं तर मग 10 दिवसापूर्वीच आपण त्याची प्रसिद्धी मोठी केली असते. पण तुम्ही जर पाहाल, मीडिया असो कोणी असो, सगळ्यांच्या मनात, जनतेच्या मनात खदखद आहे की हे जे चाललंय चुकीचं चाललंय. आणि वास्तव आहे ना, कशाला त्या निवडणूक आयोगाला पळवता, कशाला जनतेला हे का ते का, तुमचं मतदान ओळखपत्र बनवा, BLO न्यामा, BLA न्यामा, मीडियावाले पाळतायत, काय पोल निघेल, सगळ्यांचा खेळ खंडोबा करण्यापेक्षा लावा ना. जे विकले जातात ना, आता शब्द वाईट येतात त्यांच्यासाठी, पण सोबत नाही, आपल्याला संस्कार दिलेत आईवडिलांनी, तर अशा विकाऊ लोकांसाठी IPL सारखी बोली लावा.
विकतच घ्या ना. त्यांच्या फोडाफोडीच्या किमतीऐवजी सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याचे वाली बना, त्यांची कामं त्यांच्या मुलांना त्या शिक्षणाला न्याय द्या. त्यांना जर चांगले जॉब भेटले, चांगल्या नोकऱ्या भेटल्या, त्यांना शेतीमालाला भाव भेटला तर कशाला ही वनवन होईल आणि तुम्हालाच बसवतील ना सत्तेत. फोडाफोडी करण्यापेक्षा मी जे आशय मांडलाय तुम्ही व्यवस्थित वाचला असेल, कदाचित वाचून घ्या. तर ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया आणि सहज मला वाटलं मी लावलं आणि तुम्ही मीडियावाल्यांनी जो उचललाय ही खरंच जनसामान्यांची भावना आहे आणि तुम्ही जनतेपर्यंत हे पोहोचवते अजून. म्हणून हे माझ्या प्रसिद्धीसाठी नाही तर आनंद आसकर विधानसभा प्रमुख जुन्नर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माझी ओळख जरी असली तरी ही प्रत्येक शिवसैनिकाची तर आहेच, पण वेगवेगळ्या पक्षात सुद्धा जे चाललंय त्यांनाही हे मान्य आहे. त्याच्यामुळे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मला मोबाईल जर दाखवला तर तुम्ही अवाक होऊन जाल. एवढे मेसेज आहेत, काहींचे मेसेज पण ते पुन्हा दाखवण्याजोगे. पण ठीक आहे, ही आमची भावना होती. आणि आळेफाटा जुन्नर शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत आहे. माऊलींनी ज्या रेड्याच्या मुखी वेद वदवले त्या रेड्याची समाधी या आळे गावात आहे. हे संत महंतांची भूमी आहे. या तालुक्याने सगळे चांगले वाईट दिवस पाहिले, अनेक नेते घडवले, इथं संस्कार आहे या समाजामध्ये. पण ही जी परिस्थिती आहे सध्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे, त्याच्यावर हे भाष्य. तुम्ही जी पोस्ट केली ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये याची आता सध्या चर्चा चालू आहे आणि तुम्ही सुद्धा म्हणताय की मला भरपूर प्रतिक्रिया आल्या. अशी कोणती एखादी अनोखी प्रतिक्रिया मला सांगता येईल का तुम्हाला, एखाद्या सर्वसामान्य माणसांनी तुमच्याबद्दल व्यक्त केली असेल? वाचून दाखवावे लागेल, परंतु कधी कधी नाव सांगणं पण योग्य होत नाही. नाही, नाव सांगू नका, पण एखादी अशी प्रतिक्रिया असेल की समजा तो जो बॅनर लावलाय त्यावरती तुम्ही भाष्य केले की फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा, समाजाचा हे करण्यापेक्षा तुम्ही IPL सारखी एक बोली लावा. ते प्राध्यापक आहेत, नाव सांगत नाही कारण शेवटी त्यांना सुद्धा काही गोष्टी असतात. त्यांनी मला मेसेज केलाय, एक शिवसैनिक व माणूस म्हणून तुमची खतखत भावना योग्यच आहे. त्याला तुम्ही बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केल्याने सर्वसामान्य माणूस व प्रसार माध्यमांनी चांगली दाद देऊन प्रसिद्धी दिली. संपूर्ण महाराष्ट्राने तुमच्या भावनांची दखल घेतली हे खरं आहे आणि हीच भावना जनसामान्यांची आहे, अगदी आमची देखील. हे मेसेज तुम्ही पाहू शकताय. फक्त नाव आपण देऊ शकत नाही, ते आपण प्राध्यापक पाहतोय. आता त्यांनी मला डायरेक्ट मेसेजेस दाखवलाय, त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केलाय, परंतु आपण नाव जाहीर करू शकत नाही. परंतु ही जी एक सामान्य लोकांची भावना आहे आणि जी तुम्ही व्यक्त केली, कारण सामान्य माणसं ही भावना व्यक्त करणं इतपत ते म्हणतात आमच्या शेतीचंच काम चाललंय, आम्हाला बाजारभाव मिळत नाही आणि ह्या भावना कितीतरी व्यक्त कराव्यात, असा हा जो भाव आहे हा आनंद भाऊंनी या ठिकाणी सर्व जनतेच्या वतीनं यांनी या ठिकाणी फ्लेक्सच्या द्वारे या ठिकाणी लावलेला आहे. धन्यवाद भाऊ, आमच्याशी तुम्ही बातचीत केलीत, आपला वेळ दिलात. धन्यवाद.